तर रामराम मंडळी, गेल्या 70 दिवसापासून बिग बॉसच्या घरात रंगलेला खेळ अखेर संपला असून बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला आहे. गायक असलेला अभिजित सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तयार नव्हता, पण बिग बॉसच्या टीमने शेवटी त्याला घरामध्ये आणले. त्यानंतर सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात अडखळताना दिसला. सूरज चव्हाणला गेम समजला नाही अशी त्याच्यावर टीका होत होती. पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या पाठिंब्यामुळे सूरज चव्हाणला अखेर बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी मिळाली. बिग बॉस मराठीचा अंतिम विजेता ठरल्यामुळे सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयाचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पूना गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईक देखील बक्षीस म्हणून देण्यात आली. बिग बॉस मराठीचा रनअप असलेला अभिजित सावंतला पूना गाडगीळ यांच्याकडून 1 लाख रुपयाचा चेक देण्यात आला. तसेच इतर स्पर्धक असलेले धनंजय पवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी यांना देखील प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले. तसेच या स्पर्धेतील टास्क क्वीन अशी ओळख असलेली जान्हवी किल्लेकरने मात्र इतरांच्या तुलनेत चांगले पैसे कमावले. पहिल्या 6 स्पर्धकांमध्ये असलेल्या जान्हवीने अंतिम स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिला तब्बल 9 लाख रुपये मिळाले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? बिग बॉस मराठी हा शो अजून थोडे दिवस चालायला हवा होता की नाही?